त्या विषयावर चर्चा झाली नाही. माझ्याकडे बरेचसे मुद्दे आहेत, पण त्यांनी मला जी वेळ दिलेली होती त्याच्यात राज्यपाल दिल्लीतून कोणी VIP गेस्ट आले त्यांच्याबरोबर मीटिंग आहे. आमचं असं ठरलंय की उरलेल्या मुद्द्यांसाठी परत एकदा मीटिंग आपण करूया. तेही त्यांच्या पद्धतीने काम करतात, आम्ही मिळून काम करतोय. मी असं म्हणेन की हा प्रशासनाचा दोष आहे, कारण की सह्यांचे अधिकार, कुठल्याही गोष्टी टेंडर काढणे, इम्प्लिमेंटेशन करून घेणे, हे सगळे अधिकार हे प्रशासनाला असतात. मला आशा आहे की प्रशासनाचं नेतृत्व करण्यासाठी आता जे केंद्रातून या ठिकाणी बदलून आलेले आयुक्त आहेत त्यांच्याकडनं या अपेक्षा, आमच्या पुणेकरांच्या अपेक्षा या लवकरात लवकर पूर्ण होतील. उदाहरणार्थ परवाच मी माझ्याच घराच्या समोरचा रस्ता, मी रोडचे जे प्रमुख आहेत देशोडी त्यांना म्हटलं, साहेब एकदा चहाला या, म्हणजे तुम्हाला रस्ता कसा तयार केलेला आहे ते कळेल. आपण पेमेंट दिलेत का या रस्त्याचं? असा गोधडीसारखा रस्ता झालेला आहे, ठिगळं लावल्यासारखा, वर खाली चढ उतार असा रस्ता. मुळात तो रस्ता करण्याचीच आवश्यकता नव्हती. रस्ता चांगला होता आमचा, तरी पण पुन्हा रस्ता केला. तो पुन्हा इतका विद्रूप आणि घाणेरडा झालेला रस्ता. अशा पद्धतीने जर काम होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर त्यांना विचारणा केली पाहिजे, आणि ती आज मी केली. मी माझ्या बाबतीत सांगते, मी पुणेकरांच्या अपेक्षांशी प्रामाणिक आहे. मी जेव्हा म्हणजे मी आता हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्सच्या कमिटीमध्ये, तेव्हासुद्धा मी जेव्हा शहरीकरणाच्या बद्दलचे विषय चालतात तेव्हा मी जनतेच्या बाजूनी बोलत असते. मी आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही बघितलं असेल की मी जो इश्यू निर्माण झाला त्या प्रत्येक वेळेला नागरिकांच्या बाजू घेताना तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे आजही मी हाच विषय मांडते की पुण्याचं विद्रुपीकरण करू नका. पुण्याची डेव्हलपमेंट करत असताना हे दीर्घकाळ कसं राहील, नद्या कशा इथल्या जिवंत राहतील, नदीचं सौंदर्य कसं चांगलं राहील, या सगळ्या टेकड्या कशा आबादित राहतील, या सगळ्यासाठी विचार करणं ही माझं प्राधान्य आहे. आय एम कमिटेड टू पुणेकर्स. नदी सुधारच्या विषयामध्ये जेव्हा हे मंजूर झालं तेव्हा मी तेव्हा पदावर नव्हते. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं मी म्हणते. जो जायका म्हणतो आपण, जायका प्रोजेक्ट नाही, आपण त्याला म्हणू की नदी शुद्धीकरण प्रकल्प म्हणूया. हा प्रकल्प जो आहे हा केंद्र शासनाच्या सपोर्टमधनं होतो आहे. तो योग्य पद्धतीने चालू ठेवणं हे चालू आहे. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रामुख्याने हा विषय पूर्णपणे महानगरपालिकेचा विषय आहे, आणि या विषयात डे 1 पासून जेव्हा जेव्हा मला ज्या गोष्टी अशा दिसल्या की ज्या चुकीच्या चालल्यात त्या वेळेला मी सर्व फोरमवर माझं म्हणणं मांडलेलं आहे, आणि मी टोकाचा जिथे जिथे विरोध करणं आवश्यक आहे तिथे तिथे करत आलेली आहे, आताही करीन. हा विषय पूर्ण करणं, हा विषय योग्य पद्धतीने नेणं हे जनतेच्या हिताचं आहे, निसर्गाच्या हिताचं आहे, पर्यावरणाच्या हिताचं आहे, पुणेकरांच्या हिताचं आहे, नदीच्या हिताचं आहे, आणि म्हणून हा विषय करते. कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नाही. एकत्रित बैठक पण होईल. प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, आणि प्रत्येकाकडे जे जे विषय येतात, आता माझ्याकडे जे विषय आले ते मी घेऊन आले. त्यांच्याकडे मी आणि पक्षात म्हटलेली सुद्धा आहे की आपण एकत्रित मिळून एकदा पुण्याच्या हितासाठी कॉमन एक बैठक घेऊया, सगळ्यांचा मिळून एक अजेंडा असा घेऊन काम करूया, असं मी सर्वांचीच, पुण्यातले जेवढे नेते मंडळी आहेत त्या सर्वांचीच मी इंडिव्हिज्युअली बोलून सांगितलेलं आहे. आणि मला त्याच्यात इंटरेस्ट आहे की एकत्र येऊन काम जर मांडता आलं तर तेव्हाही मी हजर राहीन. प्रामुख्याने त्यांच्याकडे काही तातडीचे विषय आले तर त्यांना इथे येऊन सांगणं गरजेचं असतं. माझ्याकडे काही तातडीचे विषय आले तर मला येऊन गरजेचं असतं, पण त्याच्यामध्ये काही एकवाक्यता आहेच, एकवाक्यता नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. गुंडे दादा येऊ आम्ही एकत्र.